नमस्कार मित्रांनो, समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण सुरू करणार आहोत असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंगची सिरीज, जी खूप महत्त्वाची आहे, विशेषतः एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू साठी. तसेच या सिरीजमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रोग्रामिंग स्ट्रक्चर शिकणार आहोत, जे तुम्हाला फक्त थिअरीसाठी नाही तर प्रॅक्टिकल नॉलेजसाठी सुद्धा कामात येणार आहे. तर चला आजपासून आपण 8086 असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंगचे सर्व प्रोग्राम्स आपण पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम म्हणजे काय आणि त्याचे स्ट्रक्चर पाहणार आहोत. स्ट्रक्चर म्हणजे जसं एखादी कोड असतो, त्या कोडचं एक जनरल सिंटॅक्स असतो, त्या टाईपमध्ये एक स्ट्रक्चर आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल असेंब्ली लँग्वेज म्हणजे काय? तर असेंब्ली लँग्वेज ही लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असते. याचा यूज हा डायरेक्टली इंटरॅक्ट करतो मायक्रो प्रोसेसरवर, म्हणजे ही हार्डवेअरचा जवळ असते मायक्रो प्रोसेसर असेंब्ली लँग्वेज, म्हणून त्याचं इंटरॅक्शन ही डायरेक्टली मायक्रो प्रोसेसर होती. याचे काही फीचर्स आहेत. तर लो लेवल लँग्वेज ही लो लेवल लँग्वेज असल्यामुळे क्लोज टू हार्डवेअर. याचं जे स्पीड आहे, एक्झिक्युशन स्पीड, तो हाय असणार आहे ऑब्वियसली. याच्यामध्ये जी मेमरी लागणार आहे ती लेस लागणार आहे. याच्यामध्ये युजेस मेनोमेनिक म्हणजेच आपण इन्स्ट्रक्शन वापरणार आहोत. त्याच्यामध्ये ॲड इन्स्ट्रक्शन, मूव्ह इन्स्ट्रक्शन, सब इन्स्ट्रक्शन असे सगळे टाईपचे इन्स्ट्रक्शन असल्यामुळे इझी टू अंडरस्टँड होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये हार्डवेअर कंट्रोल आपण इझिली करू शकतो, डायरेक्ट करू शकतो. याच्यामध्ये प्रोग्राम एक्झिक्युशन एफिशियंट होतं. सेम टाईपमध्ये त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. व्हेरी फास्ट एक्झिक्युशन, इफिशियंट यूज ऑफ मेमरी, डायरेक्ट कंट्रोल ओव्हर हार्डवेअर, सुटेबल फॉर रिअल टाईम ॲप्लिकेशन आणि एम्बेडेड सिस्टीममध्ये याचा यूज होतो. आता आपण प्रोग्रामिंग स्ट्रक्चर पाहू. आता प्रोग्रामिंग स्ट्रक्चर, असेंब्ली लँग्वेजचे प्रोग्राम स्ट्रक्चर पाहण्यासाठी तीन सेक्शन हे महत्त्वाचे असतात. पहिला सेक्शन असतो कोड सेगमेंट, सेकंड असतो डेटा सेगमेंट आणि तिसरा असतो स्टॅक सेगमेंट. तर याच्यामधला जो थर्ड नंबर सांगितला आम्ही स्टॅक सेगमेंट, हा स्टॅक सेगमेंट हा ऑप्शनल असतो. त्याच्यानंतर डॉट डेटा सेगमेंट. डॉट डेटा सेगमेंटमध्ये आपण काय करतो, व्हेरिएबल्स असतील, कॉन्स्टंट असतील किंवा ॲरे असतील, हे व्हेरिएबल्स, ॲरे आणि कॉन्स्टंट डिक्लेअर करण्यासाठी आपण डॉट डेटा हा सेक्शन वापरत असतो. डॉट कोडमध्ये आपण काय करतो, ॲक्च्युअल कोड, जो ॲक्च्युअल कोड स्टार्ट होणार आहे ते आपण त्याच्यामध्ये लिहितो. तर फर्स्ट डॉट मॉडेल स्मॉल प्रोग्रामचं स्ट्रक्चर पाहूया आपण. तर डॉट मॉडेल स्मॉल डिफाईन मेमरी मॉडेल, म्हणजे याच्यामध्ये वन कोड आणि वन डेटा सेगमेंट असतात. त्याच्यानंतर डॉट स्टॅक 100 ऑप्शनल असतो, अलोकेट केली जाते. याच्यामध्ये मेमरी 100 मीन्स डॉट स्टॅक 100 असेल तर 100 अलोकेट होणार आहे. त्याच्यानंतर डॉट डेटा, याच्यामध्ये व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट आणि ॲरे वगैरे जे असतील ते आपण याच्यामध्ये डिक्लेअर करतो डॉट डेटामध्ये. डॉट कोड, डॉट कोडमध्ये आपण ॲक्च्युअल कोड लिहितो. मग त्याच्यामध्ये मूव्ह एक्स फॉर्मॅट डिरेक्ट डेटा, जो ॲड्रेस असतो डेटा सेगमेंटचा तो लोड करण्यासाठी आपण मूव्ह एक्स फॉर्मॅट डिरेक्ट डेटा वापरतो. मूव्ह डी एस कॉमा एक्स इनिशियलाइज करतो तो डेटा सेगमेंट आहे त्याच्यासाठी. म्हणजे हे जे मूव्ह एक्स फॉर्मॅट डिरेक्ट डेटा, मूव्ह डी एस कॉमा एक्स हे कंपल्सरी असतं. त्याच्यानंतर आपण राईट युअर प्रोग्राम लॉजिक. फॉर एक्झाम्पल जर ॲडिशन असेल तर आपण ॲड वापरणार आहोत, सबट्रॅक्शन असेल तर सब वगैरे सगळं त्याच्यात आपण यूज करतो. म्हणजे मेन प्रोग्राम लॉजिक आपण याच्यामध्ये लिहितो. त्याच्यानंतर मूव्ह एच कॉमा 4cs फंक्शन टू टर्मिनेट प्रोग्राम, प्रोग्रामला टर्मिनेट करण्यासाठी. Anti-21H हे इंटरप्ट एक्झिस्ट प्रोग्राम, म्हणजे जो प्रोग्राम आहे त्याला डॉस असेल तर त्याला एक्झिस्ट करण्यासाठी, आणि एंड म्हणजे कोड सेगमेंटला एंड करण्यासाठी, आणि एंड हे ओव्हरऑल जे स्ट्रक्चर आपण पाहिलं त्या स्ट्रक्चरला एंड करण्यासाठी आपण एंड हे इन्स्ट्रक्शन वापरलं. तर थँक्स यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन ऑफ 2 8-bit नंबर बाय युझिंग 8086 मायक्रो प्रोसेसर हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.